मित्रांनो, सध्या आम्ही आहे दिग्रजच्या रेल्वे स्टेशनमध्ये, जे की वर्धा यवतमाळ नांदेडचं हे रेल्वे स्टेशन आहे। आणि सगळ्या ज्या पटऱ्या आहे मित्रांनो, ह्या दिग्रजचं रेल्वे स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ह्या स्टॉक झालेल्या आहेत। आणि आपण बघू शकतो, पहिले सर्व आपण टूर करूया, म्हणजे बघूया ते की 285 किलोमीटरच्या या ट्रॅकमध्ये मित्रांनो माझ्या दोन्ही साईडला, म्हणजे एवढं ज्या साईडला आहे तेवढं त्या साईडला आणि तिकडं पण असे दोन दोन याच्या लेअर आलेले आहेत। सुरुवातीला पाहिलं आपण की ह्या ज्या पटऱ्याची संख्या आहे ती कमी होती, परंतु आता 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 याच्यावरती लेअर आलेले आहेत। 4 5 लेअर मित्रांनो यावरती टाकलेले आहेत। तर ह्या पटऱ्या आता आलेल्या आहेत आणि एकंदरीत काम जे आपण बघू शकतो की मागेही जे आहे मित्रांनो, तर त्या पूर्ण पटऱ्यांनी हा परिसर जो आहे, तर हा परिसर पूर्ण पटऱ्यांनी या ठिकाणी आच्छादलेला आहे। आणि या साईडलाच आपल्याला बघता येतं की रेल्वे क्वार्टर आहे आणि रेल्वे क्वार्टर आणि त्या साईडला आपल्याला जे आहे तर पूर्ण मित्रांनो टिप्पर पण त्या साईडला दिसते आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आज जो आपला 10 वाजताचा व्हिडिओ मित्रांनो येणार आहे, 9 ते 9:30च्या दरम्यानही कदाचित तो येऊ शकतो। तर त्या व्हिडिओमधील परिस्थिती आपण असं लक्षात येईल की काहीतरी वेगळं आज एका वेगळ्या लोकेशनवरून मी तुम्हाला तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये मग आपल्या 285 किलोमीटरच्या टप्प्यामधील जे आपली सिच्युएशन आहे, तर त्या सिच्युएशननुसार कामाची प्रगती, कारण आता मित्रांनो या फेजमध्ये जिथून दिग्रज ते यवतमाळ आपलं 75 किलोमीटर आहे, तर त्या 75 किलोमीटरमध्ये आता म्हणजे पुलाचे काम मित्रांनो फायनलाइज होत आहेत। आणि हे काम फायनलाइज होत असताना आता त्या ठिकाणी जे स्लीपर आलेले आहेत, म्हणजे आता गिट्टी म्हणजे एकदा लेवल केल्या जाईल मुरुम वगैरे टाकून, आणि त्यानंतर बोल्डर गिट्टी टाकण्यात येईल आणि बोल्डर गिट्टीनंतर मग मित्रांनो स्लीपर टाकण्यात येईल। आणि ते स्लीपर टाकल्यानंतर मग त्यावरती मित्रांनो ही जी आहे पटरी, तर त्यानंतर ही पटरी आपली त्यावरती टाकण्यात येणार। आणि फायनली आता पटऱ्या टाकण्याची जी सिच्युएशन आहे मित्रांनो, तर ती अत्याधुनिक मशिनरीच्या द्वारे पटऱ्या टाकल्या जातात। पूर्वीच्या कालखंडामध्ये आणि आताच्या कालखंडामध्ये हा आमूलाग्र बदल आपल्याला झालेला दिसतो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे तालुक्यावाईज ज्याला आपण म्हणू, वर्ध्यावरून निघाल्यानंतर कळंब हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे। कळंबनंतर यवतमाळ, यवतमाळनंतर दारवा, दारव्यानंतर दिग्रज, दिग्रजनंतर पुसद, पुसदनंतर उमरखेड, उमरखेडनंतर हदगाव, हदगावनंतर मग आपलं वारंगा फाटा, वारंगा फाट्यानंतर अर्धापूर, मग मध्ये पण जसं बामणी स्टेशन असेल पुसद आणि याच्या बेंच म्हणजे हदगाव आणि वारंगामध्ये, त्यानंतर हर्षी स्टेशन आहे, त्यानंतर दिग्रजच्या या परिसरामध्ये हर्सुल स्टेशन आहे, त्यानंतर दारवा आणि याच्या बेंचमध्ये जे आहे मित्रांनो तर ते तिवसा स्टेशन आहेत। असे अनेक स्टेशन ज्यामध्ये मग ग्रामीण भागामध्ये पण ही ट्रेन आपली थांबणार आहे। परंतु मग एकदा या विकसित झाल्यानंतर ज्या सुपरफास्ट ट्रेन असेल त्या कुठे थांबणार आहे। आता दिग्रजचं जे स्टेशन आहे मित्रांनो, ते क्रॉसिंग स्टेशन आहे। आणि भविष्य कालखंडामध्ये इथून जी पोहरादेवी आहे मित्रांनो, तर बंजारा समाजातील काशी आहे, तर तिथे पण ही ट्रेन मित्रांनो इथून आपल्याला जसं याठोनी किंवा इतर आपल्या बाईकद्वारे किंवा जास्तीत जास्त आपण 10 मिनिटामध्ये हाकेच्या अंतरावर पोहरादेवी आहे। आणि भविष्य कालखंडामध्ये तिथे पण वाईगौड या ठिकाणी जर भविष्य स्टेशन झालं तर निश्चितपणे काल एका आपल्या म्हणजे प्रेक्षकांनी कमेंट केली होती की पोहरादेवी स्टेशन आहे का, तर ते स्टेशन मित्रांनो पोहरादेवी सध्या तरी आपल्या याच्यामध्ये नाही आहे, परंतु भविष्यात त्या ठिकाणी स्टेशन होऊ शकतं। तशी आपण मागणीनुसार भविष्यात कदाचित पोहरादेवी स्टेशन पण राहणार आहे। परंतु सध्या या सिच्युएशनमध्ये आपल्याला काम मित्रांनो असं चालू असलेलं दिसतं। आणि ही आजची आपली अपडेट जी आहे तर ती आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आणि आपल्या व्हिडिओला लाईक, फॉलो आणि शेअर करायला पण विसरू नका। धन्यवाद।